मित्रांनो, एसटी महामंडळ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण फक्त 17 दिवसात लालपरीने तब्बल 10,24,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. होय, मी जे बोलतोय ते खरं आहे. मित्रांनो, लालपरी हे नाव घेताच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच ओळख तयार होते. कधी गावाकडे जाण्याचं समाधान, कधी नोकरीला जाण्याची सोय, तर कधी घरापासून दूर असलेल्या लोकांना भेटवणारी ही भावना आहे. आणि हीच ती आपली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी, जी आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एसटी महामंडळाने फक्त 17 दिवसात कमवले आहेत 10,24,00,000 रुपये. तर मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा महसूल फक्त 17 दिवसात कसा मिळाला? यामागे कोणती योजना, कोणती मेहनत आणि कोणत्या सेवांमुळे लोकांनी पुन्हा लालपरीकडे वळवलं? आणि या कमाईचा फायदा कोणाला झाला, महामंडळाला की प्रवाशाला? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सप्टेंबर महिन्याच्या शेवटी आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला म्हणजे सणांचा मोसम सुरूच होतो. दसरा, नवरात्र आणि त्यानंतर दिवाळीची तयारी. माणसं गावाकडे जायला लागली आणि लालपरीसाठी हा एक सुवर्ण काळ ठरला. हे चेक 17 दिवसात म्हणजेच 25 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या काळात महामंडळाने विक्रमी 10,24,00,000 रुपयांचं उत्पन्न कमवलं. हा आकडा MSRTC साठी केवळ रेकॉर्ड नाही तर आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. पण मित्रांनो, प्रश्न असा आहे की हे उत्पन्न इतकं झपाट्याने कसं वाढलं? तर यामागे कारण एक नाही तर अनेक आहे. तर त्यामध्ये असे कारणे येतात ते म्हणजे सणासुदीच्या काळात प्रवाशांची मागणी वाढली, त्यामुळेच MSRTCने अतिरिक्त बस गाड्या सोडल्या. ज्या ठिकाणी तिकीट पटकन संपत होती तिथे एक्स्ट्रा फेऱ्या घेतल्या गेल्या. पूर्वी तिकीट घेणं म्हणजे रांगा, वेळ आणि त्रास. आता MSRTCने आधुनिक प्रणाली वापरली. त्यामध्ये ऑनलाईन बुकिंग, सीट सिलेक्शन, कॅशलेस पेमेंट अशा बऱ्याच गोष्टींमुळे प्रवाशांचा वेळ वाचला आणि सुविधाही वाढल्या. दसरा दिवाळीमध्ये अनेक जिल्ह्यांसाठी फेस्टिवल स्पेशल बस चालवल्या गेल्या, जसं की पुणे ते नाशिक, मुंबई ते कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर ते नागपूर अशा प्रमुख मार्गावर बसची संख्या दुप्पट केली गेली होती. आणि त्यात सर्वात महत्वाचं योगदान म्हणजे ड्रायव्हर, कंडक्टर आणि वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांचं. कारण हे सगळे त्या 17 दिवसात मैदानात उतरले होते. अनेक कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम करत सेवा चालू ठेवली, त्यामुळे बस वेळेवर सुटल्या आणि प्रवासी समाधानात वाढ झाली. मित्रांनो, यामध्ये MSRTCच्या आकडेवारीनुसार या काळात काही मार्गावर सर्वाधिक प्रवासी होते. त्यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, दुसरं पुणे नाशिक, तिसरं छत्रपती संभाजीनगर ते नागपूर, चौथं सोलापूर, लातूर, नांदेड, पाचवं रत्नागिरी, चिपळूण, मुंबई. या 5 मार्गावर दररोज बस गाड्यांची गर्दी होती. प्रवासी तिकीट मिळवण्यासाठी ॲप आणि स्टँड दोन्हीकडेही धावत होते. या मार्गावर लालपरीने इतक्या प्रवाशांची लाट पाहिली की अनेक फेऱ्या वाढवाव्या लागल्या. दिवाळीच्या काळात पुणे विभागातून विदर्भ आणि मराठवाड्याच्या दिशेने 20,000हून अधिक बस फेऱ्या राबवण्यात आल्या. 11 दिवसात 17.62 लाख प्रवाशांनी या दिशेने प्रवास केला. महामंडळाने 2023 मध्ये भाड्यात 14.95% वाढ केली होती. ही वाढ प्रवाशांसाठी थोडी त्रासदायक असली तरी त्याहून महामंडळाचं स्थैर्य मिळालं. या महसूलचा काही भाग नवीन बसेस खरेदीसाठी, बस स्टँड सुधारण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या थकबाकी देण्यासाठी वापरला जाणार आहे. या 17 दिवसात लालपरीने फक्त महसूलच वाढवला नाही तर लोकांचा विश्वासही परत मिळवला. मित्रांनो, 17 दिवसात 10,24,00,000 म्हणजेच दिवसाला जवळपास 60 लाखांहून अधिक उत्पन्न एसटी महामंडळाने मिळवलं. आणि या काळात प्रवाशांची संख्या 30 लाखांपेक्षा जास्त होती. तोट्यात चालणारं महामंडळ आता एका कालावधीत नफा दाखवू लागला आहे. पूर्वी जिथं रोजचं नुकसान 2-3 कोटींवर जात होतं तिथं आता महसूल वाढू लागला आहे. मित्रांनो, लालपरी म्हणजे केवळ प्रवासाचं साधन नाही तर ती आहे गावाला शहराशी जोडणारी जीवनवाहिनी. डोंगरातून, घाटातून शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, कामगारांना पोहोचवणारी एक गाडी. आजही महाराष्ट्रातील 90% गावं MSRTC मुळे जोडलेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला लालपरीचं हे यश प्रेरणादायी वाटलं असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि MSRTCच्या आणखी अपडेटसाठी विषय आधीचा आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.